राम नाम रटते रहो, राम नाम रटते रहो, जब तक घट में प्राण। कब हो तो दीन दयाल के, भनक पड़ेगी कान। मानुष जन्म पाए कर, जो नहीं रटे हरि नाम। जैसे कुआ जल बिना बनवाया क्या काम। कबीर हरि की भक्ति करो, तज विसिया रस चोज। बार बार ना पाओगे ये मनुष्य जन्म की मौज। मानुष जन्म दुर्लभ है, ये मिलन बारंबार। जैसे तरवर से पत्ता टूट गिरे, वो बहोर न लगता डार। साथी हमारे चले गए, हम भी चालन हारे। कोई कागज में बाकी रह रही, तात लगी है वारो। पतझड़ आवत देख कर, बन रोवे मन माही। ये ऊंची टहनी पात थे, अब पीले हो जाही। पात झड़नता यूं कहे, सुन भई तरवर राय। अब के बिछुड़े नहीं मिले, न जाने कहाँ गिरांगे जाए। तरवर कहता पात से, सुनो पात एक बात। यहाँ की याहे रीति है, एक आवे एक जात। आता परमात्म्याने किती मार्मिक प्रकाराने हा बोळा आत्मा, जो कालाची भांग पिऊन पडलाय, किती मार्मिक ढंगाने समजावलाय। एका पानाचे, एका वृक्षाचे आणि वनाचे उदाहरण दिलं आहे. काय सांगत आहेत की मनुष्य जन्म दुर्लभ आहे, हा मिळत नाही नेहमी नेहमी. आणि जसा झाडावरून पान तुटून पडले, ते परत फांदीला लागत नाही, त्याच स्थितीत ॲज इट इज पुन्हा त्या शाखेला, डहाळीला, त्या फांदीला ते परत स्थापित नाही होऊ शकत. ठीक अशा प्रकाराने परमात्मा आपल्याला समजावण्याचा प्रयत्न करतात की आपण ज्या संसाराला, ज्या परिवाराला, संपत्तीला, शरीराला आपलं मानून इथे बिलकुल स्थायी होऊन बसला आहात, ही अशी स्थिती आहे आपली, ज्या दिवशी आपण ह्या फांदीपासून तुटाल, परत त्याच घरात, त्याच स्थितीत पुन्हा तुम्ही स्थान नाही मिळवू शकत. आता काय सांगतायत की एक व्यक्ती जो भक्ती नाही करत, बघा परमात्म्याचं नाव घेऊ नये, आपण काम तेच करणार की निंदा करणार नाही, केवळ कर्तव्य कर्म करू. तर त्यासाठी परमात्मा आपल्याला आठवण करून देतात की आज आपण आपल्या परिवारात किती प्रेमाने राहत आहोत, किती ममता आपल्याला आपल्या मुलांशी आहे, आपल्या घरात आहे, नात्यांमध्ये आहे. आणि एका सेकंदामध्ये मृत्यू झाला, हे तर होतच आहे आणि होणारच. आता ह्या सत्याला आपण कितीही अनदेखा करायचा प्रयत्न केला तर तीच गोष्ट आहे की मांजरीला येताना कबूतर डोळे मिटून बसला की मला दिसलीच नाही, त्याचे डोळे बंद करून घेण्याने मांजर टळली गेली नाही. त्याची आपले अज्ञान विचार आहेत, तर त्याने पळून जाऊन उडायला पाहिजे होते, वाचू शकला असता. तर अशीच
एक मृत्यू म्हणजे अशी स्थिती आहे तुमची. आपण याला खूप घाबरत असतो आणि तो परत येऊनच राहतो, मृत्यू. तर ह्यापासून वाचवायलाही उपाय सांगितलाय परमात्म्याने. कबीर ये तन जावेगा, सके तो ठहरला, एक सेवा कर संत की, गोविंद के गुण गा. आता हा प्रसंग जरा नंतर घेऊ, पहिल्यांदा हे समजावून घेऊ की परत यासारखी आज सारी व्यवस्था तुमच्याजवळ आहे. आज खूप प्रसन्न आहेत सगळे आणि 1 सेकंदामध्ये मृत्यू झाला तर हे काय होतं? हे काय परत? हा एक धोका आहे. आपल्याला मूर्ख बनवण्याचा प्रकार आजमावलाय या काळ भगवानाने. आता ही गोष्ट जीवाला शक्य नाही, कारण की आपण तर बांधले गेलोत. आपल्याला बिलकुल शक्य नाही. यासाठी परमात्म्याने प्रकार सांगितलाय. त्या प्रकाराला, त्या मार्गाला आजमावलं तर आपला ह्यापासून पिछा पण सुटेल आणि हे क्रियाकर्म सुद्धा जे करतो आहोत हे पण खूप सरळ होऊन जातील. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.